नमस्कार मित्रांनो, एका चुकीमुळे लाख रुपयाचं नुकसान कसं होतं बघा. या ठिकाणी बघू शकता टाटा सफारी गाडी आहे, त्याचा हाय प्रेशर पंप आम्ही काढलेला आहे. कस्टमरकडनं थोड्याशा चुक्या झाल्यात, त्याच्यामुळं गाडीमध्ये कसा खर्च निघतो बघा. या ठिकाणी बघू शकता इथनं हाय प्रेशर पंप वगैरे आम्ही संपूर्ण खोललेला आहे. गाडीचा हाय प्रेशर पंप सर्व्हिस करून आलेला आहे. जे कस्टमरकडनं चुकून काय चूक झाली असेल बघा, लक्षात घ्या मित्रांनो, त्यामुळे हा प्रॉब्लेम आला आहे. गाडीमध्ये संपूर्ण लोखंडाची बर निघली, म्हणजे पंपमधले जी बर असते ना ती बर निघली. ही बर कशामुळे निघते, ज्यावेळेस तुम्ही गाडीमध्ये गाडीमध्ये जर डिझेल कमी ठेवता, टँकमधलं जी घाण डिझेल असतं शेवटनं जी राहत असतं मित्रांनो, ती ओढलं गेल्यामुळं संपूर्ण पंपामध्ये वगैरे थोडंसं पाण्याचं प्रमाण असलेलं ती जर गेलं किंवा घाण असलेलं जर गेलं मित्रांनो, तर संपूर्ण आतल्या पंपामध्ये बर तयार होते मित्रांनो. आणि ती बर इंजेक्टरला जाते, त्याचबरोबर फ्युएल पंपला पसरली जाते, त्याचबरोबर संपूर्ण लाईनमध्ये पसरते. आता असं प्रॉब्लेम झाल्यानंतर काय होतं, तुमच्या गाडीचं इंजेक्टर जर रिपेअर झाली तर ठीक आहे, नसेल तर इंजेक्टर रिप्लेस करावं लागते. हाय प्रेशर पंप जर तुमचं चांगला असेल तर ठीक आहे, नसेल तर ते पण बदलावं लागतो. डिझेल टँक साफ करावं लागते मित्रांनो. जर सगळे पार्ट चांगले असतील, थोड्याफार प्रमाणात खराब असतील, रिपेरेबल असतील तर ठीक आहे, नसेल तर रिप्लेस करायचं असेल तर 2 ते 2.5 लाखापर्यंत खर्च जातो सफारी गाडीचा मित्रांनो. या ठिकाणी तुम्हाला दाखवतो, ह्याच्यामध्ये आतमध्ये संपूर्ण बर तयार झाली आहे. हे बघा, इथं आतमध्ये जी चमकते ना, अशी चमकते ना, ती लोखंडी बर आहे संपूर्ण. मग ती बर काय करते, इंजेक्टरमध्ये आतमध्ये जाऊन इंजेक्टरला जाम करते, गाडी मिसिंग करणं, पिकअप न पकडणं, असल्या सगळ्या गोष्टी होतात. प्रॉब्लेम होतो. मेन कशामुळे होतो लक्षात घ्या मित्रांनो. एक तर गाडीमध्ये कमी डिझेल असताना गाडी चालवू नका. दुसरी गोष्ट, ज्या ठिकाणी पेट्रोल किंवा डिझेल भरताय त्या डिझेल पंपावरती प्युअर डिझेल पाहिजे मित्रांनो. भेसळवालं जर डिझेल थोडंफार जर पडलं आताच्या गाड्यामध्ये तर ही प्रॉब्लेम निघायला लागला मित्रांनो. खूप महत्त्वाचा व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांबरोबर शेअर करा आणि या पेजला फॉलो करा विसरू नका.